जय गजानन मंडळी. आज होता सुट्टीचा दिवस, म्हणजेच त्या साहेबाला सुट्टी. आज फरमाईश होती की पुरी भाजी कर दुपारच्या जेवणात. म्हटलं पुरी तर ठीक आहे, पण भाजीचं काय, कारण की आज होता सप्त्याचा शेवटचा दिवस. तर भाजीपाला सगळा संपला. मग मला अचानक आठवलं की अरे आपण काबुली चणे भिजत टाकलेले होते. मग म्हटलं बरं चला याचीच भाजी करू. पण तिकडून परत आवाज येते, मसाला नको टाकू बरं त्याच्यात, तशीच कर साधी पाण्याची फोडणी. म्हटलं अरे पाण्याची फोडणी कशी करू आता. बरं म्हटलं आता पाण्याची फोडणी म्हटलं तर कांदा टोमॅटो घेतला आणि त्याला पूर्ण शिजू दिलं पाण्यात. आणि त्याच्यात आपलं नेहमीप्रमाणे तिखट मीठ टाकलं त्याच्यात आणि चांगलं होऊ दिलं आणि वरतून पाणी टाकलं आणि मग टाकलं त्याच्यात कस्तुरी मेथी. आणि कस्तुरी मेथी टाकल्याबरोबर मस्त सुगंध आला एकदम मसाल्यासारखा. आणि हे पूर्ण उकळल्यावर त्याच्यामध्ये मग टाकले काबुली चणे. चणे मी पहिलेच उकडून घेतले होते, म्हणजे टेन्शनचं काम नाही शिजायचं. आता हे पूर्ण शिजून झाले, त्याला चमच्यानंच एकाचे दोन करून टाकले, म्हणजे कसं ग्रेव्हीसारखं फ्लेवर येईन त्याले. म्हटलं बरं ठीक आहे, भाजी बनली. आता आता आले पुरीचा नंबर. म्हटलं आता साधी पुरी काय करावा, थोडंसं त्याच्यात काही जिन्नस टाका, म्हणजे थोडासा सांबार कलंजी बिलंजी टाकली त्याच्यात आणि बनवला त्याचा गोळा. आणि मग टाकलं, मग केल्या त्याच्या पुऱ्या. एकदम मस्तपैकी छान छान खरपूस आपल्या पुऱ्या अशा रेडी होत्या. पुऱ्या बनवून झाल्या. मग ताट घेतलं. म्हटलं आता पुरी भाजी केलीस तर आपल्याकडून कॉम्प्लिमेंटरी पापड, लोणचं आणि कांदा देऊनच टाकू. साहेबही खुश आणि सगळेच खुश. पहा किती सुंदर प्रकारे आपला आजचा बेत होता आज मस्तपैकी. या जेवायला.